नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई धाब्याजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो व्हॅन व इतर 2 वाहनांमध्ये झालेल्या अपघातात मॅक्झिमो व्हॅनच्या चालकासह 8 जणांचा मृत्यू झाला असून 4 प्रवासी गंभीर जखमी झालेत। तसेच उपचार सुरू असतानाच आणखी एकाचा मृत्यू झालाय। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 4 महिला, 3 पुरुष व 1 लहान मुलगा आहे। अपघात आज सकाळी 9:15 वाजता झाला। जखमींना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे। मॅक्झिमो व्हॅन आळेफाटा येथून प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होती। 9:15 वाजेच्या सुमारास येथील मुक्ताई धाब्यासमोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोनं प्रवासी व्हॅनला मागून धडक दिली। त्यानंतर प्रवासी व्हॅन महामार्गाच्या कडेला बंद असलेल्या एसटी बसला धडकली। या अपघातात प्रवासी व्हॅनचा चालक, 4 महिला, 3 पुरुष व 1 लहान मुलगा असा 8 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। मृत्युमुखी पडलेल्यांपैकी युवराज महादेव वावळ, वय वर्ष 22, राहणार 14 नंबर, तालुका जुन्नर व आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेची शिक्षिका पाचारणे, वय वर्ष 56, राहणार कांदळी, तालुका जुन्नर यांची ओळख पटली आहे। युवराज हा नारायणगाव येथील महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तो शाळेत येण्यासाठी निघाला होता। यापूर्वीच त्याच्यावर काळा घाला घातला। अपघातानंतर आयशर टेम्पो चालक फरार झालाय।